छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे सुद्धा दाखल झालेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील छात्रों की गूंज राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी पोहोचलेले आहेत। तुम्ही थेट इथे आलात। आम्ही विद्यार्थ्यांचा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या मुद्द्याला पाठिंबा आणि जंतर मंतरवर सुद्धा ज्यावेळेस आंदोलन उपोषण केलं गेलं होतं त्यावेळेस देखील आम्ही पाठिंबा देण्यासाठी तिथे पोहोचलो होतो। मुळात भविष्य हे विद्यार्थ्यांचं अंधारमय असू नये आणि एक पेपर लीक झाला त्याच्यावरती जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या भविष्यात सगळे पेपर लीक होऊ शकतात। आणि देशातली परिस्थिती बघितली तर बऱ्याच ठिकाणचे पेपर लीक झालेले आहेत तसं आम्हाला बघायला मिळालं। तर मग ही परिस्थिती कायम राहू नये, विद्यार्थ्यांचा आवाज कुठेतरी ऐकला जावा यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। एकीकडे आमदार रोहित पवार बॅनर लावतात राहुल गांधींच्या स्वागतासाठी, तर दुसरीकडे रोहित पाटील राहुल गांधींना ऐकण्यासाठी पोहोचतात। छात्रों की गूंज मुलींसाठी, तरुणींसाठी अनेक प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी देणार आहेत। मात्र या कार्यक्रमावर सातत्याने भाजपकडून टीका होतीये। नाही, आता मुळातच आजचा हा कार्यक्रम अराजकीय असं नेतृत्वाकडून सांगितलं गेलं होतं। मी इथं आल्यापासून कुठल्याही पक्षाचं चिन्ह मला बघायला मिळालेलं नाही आहे आणि मुद्द्याला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये लोक मुद्द्याला धरून प्रश्न विचारतील आणि आज मुद्दे लोकांच्या समोर जाणं गरजेचं आहे। याच कार्यक्रमाच्या वेळी देशाचे पंतप्रधान दिल्लीत एक कार्यक्रम घेत आहेत, त्या ठिकाणी ते बोलणार आहेत। त्याचबरोबर वंदे मातरम भाजपकडून हा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातोय। म्हणजे अर्थात राहुल गांधी इथं बोलायला थांबलेत तर इतर ठिकाणी सुद्धा हे कार्यक्रम सुरू होणार आहेत। म्हणजे कुठेतरी अटेन्शन सातत्याने नॅशनलिझमचा एक मुद्दा घेऊन लोकांसमोर जायचं हे काम आज आमचे काही सहकारी मित्र करत आहेत। मुळात लोकांना आज मुद्दे महत्त्वाचे आहेत। आता वंदे मातरम जी गोष्ट झाली, वंदे मातरमचा इतिहासापासून जर पहिल्या दिवसापासून जर वंदे मातरमचा इतिहास सांगायचा झाला तर त्याच्यासाठी काँग्रेस आणि काँग्रेस हे जे संघटना होती त्या संघटनेचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं हे ज्याला वाचतो जो लर्नर आहे त्याला कळत असतं। आणि जे खरंच अज्ञान आहेत, ज्यांना फक्त लोकांची माती भडकवायला येतात, ज्यांना इतिहास माहीत नाही, किंबहुना आज जे लोक आंदोलनं करत आहेत त्यांच्यामध्ये जाऊन मी वंदे मातरमचा इतिहास विचारला, अर्थ विचारला किंवा वंदे मातरम पूर्ण म्हणायला लावलं तरी किती येईल असं सांगता येत नाही। अर्थात जर आपण बघितलं तर संदेश जो लोकांपर्यंत जायला हवा, जेंजीसपर्यंत जायला हवा, तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि अशा पद्धतीने आवाज दाबता इथं पुढं याच्या पुढं चालणार नाही असं देखील या ठिकाणी रोहित पाटील यांचं म्हणणं आहे आणि ते थेट या कार्यक्रमाला पोहोचलेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर 3 कार्यक्रमांची 3 दृश्य आपण पाहतोय। 2 कार्यक्रमातले पुण्यात होतात, एक देशाच्या राजधानीमध्ये म्हणजे नवी दिल्लीमध्ये। पुण्यामध्ये एकीकडे राहुल गांधींचा विद्यार्थ्यांसोबत संवादाचा कार्यक्रम पार पडणार आहे, तर त्याच वेळेला विद्यार्थ्यांसोबत, तरुणांसोबत भाजपनं वंदे मातरम गीताच्या गायनाचं आयोजन केलेलं आहे। तर नवी दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नव्या कार्यकारिणीसोबत संवाद साधणार आहेत। या 3ही कार्यक्रमांना राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे।